मित्रांनो, मृत्यू हा जगातील सर्वात मोठा आणि कटू सत्य आहे, ज्यापासून कोणीही पळू शकत नाही. जर तुम्हाला आधीच कळले की तुमच्या मृत्यूचा सापळा कुठे रचला गेला आहे, तुमच्या राशीमध्ये असे कोणते गुप्त आजार आणि धोक्याचे संकेत दडलेले आहेत, जे तुमच्या आयुष्याची दोरी कोणत्याही क्षणी कापू शकतात? आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, ज्याबद्दल विचार करायलाही सामान्य माणूस घाबरतो. हा व्हिडिओ केवळ भविष्य सांगण्यासाठी नाही, तर तुमच्या डोक्यावर घिरट्या घालणाऱ्या मृत्यूच्या सावलीचा पर्दाफाश करण्यासाठी आहे. सावध व्हा, कारण तुमच्या राशीची ऊर्जा जर विस्कळीत झाली तर ती सरळ तुमच्या प्राणांवर बेतू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या वयात तुमच्यावर काळ झडप घालू शकतो आणि असे कोणते भयानक आजार आहेत जे तुम्हाला आतून पोखरत आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित यामध्ये सांगितलेला एक इशारा तुमचे प्राण वाचवू शकतो. चला तर मग उलगडूया तुमच्या राशीतील मृत्यूचे ते थरारक गुपित. मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत राशीचक्रातील सर्वात प्रेमळ, दयाळू आणि हळव्या राशीबद्दल, ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीचे लोक म्हणजे साक्षात प्रेमाचा सागर असतात. तुमचा स्वभाव इतका मिळून मिसळून घेणारा असतो की कोणाचेही दुःख पाहिले की तुमचे डोळे सर्वात आधी पाणवतात. तुम्ही कुटुंबासाठी समर्पित असता. आपल्या माणसांसाठी काय हवे काय नको ते पाहण्यातच तुम्हाला खरा आनंद मिळतो. तुमची संवेदनशीलता आणि समोरच्याच्या मनातील ओळखण्याची शक्ती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवते. समाजात तुमचा आदर असतो, कारण तुम्ही कधीच कोणाचे वाईट चिंतत नाही. पण मित्रांनो, तुमचा हाच अतिचांगुलपणा तुमच्या आयुष्यासाठी सर्वात मोठा शाप ठरू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? येथे आवाजात थोडा गंभीरपणा आणि रहस्यमय बदल करावा. संभाव्य धोके आणि मृत्यूचे गुपित. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि ही एक जलतत्वाची रास आहे. ज्याप्रमाणे समुद्राला भरती ओहोटी येते, तसेच तुमच्या मनात भावनांची प्रचंड खळबळ सुरू असते. आणि हेच भावनिक असंतुलन, इमोशनल इम्बॅलन्स तुमच्या मृत्यूचे मुख्य कारण बनू शकते. 1. मानसिक ओझे आणि आजार. तुम्ही दुसऱ्यांच्या गोष्टी, त्यांचे अपमान किंवा दुःख मनाला लावून घेता. हे भावनिक ओझे वर्षानुवर्षे साठत राहिल्यामुळे तुम्हाला कॅन्सर, कर्करोग सारख्या भयानक आजाराचा सामना करावा लागू शकतो. कर्क राशीत या आजाराची शक्यता सर्वात जास्त असते. 2. श्वसन आणि फुफ्फुसांचे विकार. सततच्या चिंतेमुळे आणि मानसिक दबावामुळे तुमच्या फुफ्फुसांवर लंग्स परिणाम होतो. निद्रानाश, इन्सॉम्निया आणि सततची अस्वस्थता यामुळे तुमचे शरीर अकाली थकते. 3. मृत्यूचे संभाव्य वय. जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवले नाही आणि सतत मानसिक तणावात राहिलात, तर या राशीच्या व्यक्तींचा मृत्यू 60 ते 70 वर्षांच्या दरम्यान होण्याची दाट शक्यता असते. अनेकदा हार्ट फेल्युअर किंवा श्वसनाचा अडथळा हे मृत्यूचे कारण ठरते. 4. सावध होण्याचा इशारा. जर तुम्हाला सतत छातीत धडधडणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा विनाकारण रडू येणे असे प्रकार होत असतील, तर समजा मृत्यूची सावली तुमच्याकडे हळूहळू सरकत आहे. बचण्याचे उपाय. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला स्वार्थी व्हायला शिकावे लागेल. दररोज योगनिद्रा करा आणि दीर्घ श्वसन, डीप ब्रीथिंग तुमच्यासाठी संजीवनी ठरेल. इतरांच्या समस्यांचे ओझे आपल्या डोक्यावर घेणे थांबवले तरच तुम्ही 80 वर्षांहून अधिक काळ सुखाने जगू शकता. मित्रांनो, आता आपण वळणार आहोत राशीचक्रातील सर्वात बुद्धिमान, विचारी आणि क्रांतिकारी राशीकडे, ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीचे लोक म्हणजे ज्ञानाचा चालता बोलता स्रोत असतात. तुमचा स्वभाव इतका प्रगत आणि आधुनिक असतो की जग जिथे विचार करणे थांबवते, तिथे तुमच्या विचारांची झेप सुरू होते. तुम्ही अत्यंत स्वाभिमानी, स्वतंत्र विचारांचे आणि समाजहित जपणारे असता. नवीन कल्पना मांडण्यात आणि जगाला काहीतरी नवीन देण्यात तुमचा हात कोणीच धरू शकत नाही. तुम्ही कोणाचे गुलाम होऊन जगू शकत नाही, कारण तुमच्यात एक नैसर्गिक नेतृत्व गुण असतो. तुमचा हा शांत आणि गंभीर स्वभाव सर्वांना आकर्षित करतो. पण मित्रांनो, याच शांततेच्या मागे एक अदृश्य वादळ दडलेले असते. याची तुम्हाला जाणीव आहे का? संभाव्य धोके आणि मृत्यूचे गुपित. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे आणि ही एक वायुतत्वाची रास आहे. ज्याप्रमाणे हवा कधीच स्थिर नसते, तसेच तुमचे विचार सतत धावत असतात. आणि हीच अतिविचार करण्याची सवय, ओव्हरथिंकिंग, तुमच्या अकाली मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरू शकते. मेंदूवरचा प्रचंड ताण. कुंभ राशीचे लोक शरीरापेक्षा मेंदूचा वापर जास्त करतात. सततच्या नवीन शोधांच्या आणि भविष्याच्या चिंतेमुळे तुमच्या मज्जासंस्थेवर, नर्वस सिस्टम, प्रचंड ताण येतो. याचा परिणाम म्हणून ब्रेन स्ट्रोक किंवा पॅरालिसिस, अर्धांगवायू होण्याचा धोका
तुम्हाला इतरांपेक्षा दुप्पट असतो. 2. रक्ताभिसरण आणि हृदयाचे धोके. वायुतत्वामुळे तुमच्या शरीरात वायूचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन विस्कळीत होते. नसांचे ब्लॉक होणे, उच्च रक्तदाब, हाय बीपी आणि अचानक येणारा हृदयविकाराचा झटका हे तुमच्यासाठी मृत्यूचे सापळे ठरू शकतात. 3. मृत्यूचे संभाव्य वय. जर तुम्ही तुमच्या धावत्या मेंदूला विश्रांती दिली नाही आणि तंत्रज्ञानाच्या मोबाईल, लॅपटॉप आहारी गेलात, तर या राशीच्या व्यक्तींचा मृत्यू 70 ते 80 वर्षांच्या दरम्यान होण्याची दाट शक्यता असते. अनेकदा अचानक येणारा स्ट्रोक हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरते. 4. सावध होण्याचा इशारा. जर तुम्हाला सतत डोके जड होणे, पायांच्या टाचा दुखणे किंवा हातापायांना मुंग्या येणे असे त्रास होत असतील, तर समजा तुमच्या नसा आता साथ सोडायला लागल्या आहेत आणि मृत्यूची चाहूल लागत आहे. बचण्याचे उपाय. या धोक्यातून वाचण्यासाठी तुम्हाला डिजिटल डिटॉक्स करावा लागेल. दररोज किमान 30 मिनिटे मोबाईलशिवाय निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जा. वृक्षासन आणि शवासन तुमच्या विस्कळीत झालेल्या ऊर्जेला शांत करतील. आयुर्वेदाची साथ घेतली तर तुम्ही आरामात 90 वर्षांच्या पार मजल मारू शकता. मित्रांनो, आता आपण वळणार आहोत राशीचक्रातील सर्वात शक्तिशाली, रहस्यमय आणि चुंबकीय व्यक्तिमत्वाकडे, ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीचे लोक म्हणजे जणू काही एक न सुटलेले कोडेच असतात. तुमचा स्वभाव इतका खोल आणि गंभीर असतो की तुमच्या मनात नेमके काय चालले आहे याचा अंदाज ब्रह्मदेवालाही लावणे कठीण जाते. तुम्ही अत्यंत निष्ठावान, साहसी आणि शब्दाचे पक्के असता. एकदा ठरवले की ते पूर्ण केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसत नाही. तुमची निरीक्षण शक्ती इतकी अफाट असते की समोरच्याच्या डोळ्यात पाहून तुम्ही त्याचे खोटे पकडू शकता. संकटात डगमगून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेण्याची ताकद फक्त तुमच्यातच असते. पण मित्रांनो, तुमच्या याच अफाट शक्तीच्या मागे एक विनाशकारी ऊर्जा दडलेली असते. याची तुम्हाला कल्पना आहे का? संभाव्य धोके आणि मृत्यूचे गुपित. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि ही एक जलतत्वाची रास आहे. पण हे जलसंथ नसून लावारसासारखे गरम असते. आणि हीच अतिभावना, प्रधानता आणि सुडाची भावना तुमच्या अकाली मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरू शकते. 1. आत्मविनाशाची प्रवृत्ती. वृश्चिक राशीचे लोक खूप लवकर नैराश्यात, डिप्रेशन जातात. जर एखाद्याने यांचा विश्वासघात केला किंवा मनासारखे घडले नाही, तर हे लोक स्वतःलाच संपवण्याचा विचार करू शकतात. विष प्राशन करणे किंवा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची भीती या राशीत सर्वाधिक असते. 2. रहस्यमय आजार आणि अंतर्गत त्रास. या राशीच्या लोकांना प्रामुख्याने गुप्त आजार, हार्मोनल इम्बॅलन्स किंवा पचनसंस्थेशी संबंधित असे आजार होतात, जे पटकन कोणाला समजत नाहीत. अंतर्गत रक्तस्राव किंवा अचानक उद्भवणारे इन्फेक्शन तुमच्यासाठी प्राणघातक ठरू शकते. 3. मृत्यूचे संभाव्य वय. जर तुम्ही तुमच्या अंतर्मनातील वादळाला शांत केले नाही आणि जुन्या जखमा कुरवाळत बसलात, तर या राशीच्या व्यक्तींचा मृत्यू 60 ते 70 वर्षांच्या दरम्यान होण्याची दाट शक्यता असते. अनेकदा अचानक उद्भवलेला मिस्ट्री इलनेस हे मृत्यूचे कारण ठरते. 4. सावध होण्याचा इशारा. जर तुम्हाला सतत अस्वस्थ वाटणे, रात्रीची झोप उडणे किंवा विनाकारण भीती वाटणे असे त्रास होत असतील, तर समजा तुमची नकारात्मक ऊर्जा तुम्हाला आतून खात आहे आणि मृत्यूचा सापळा रचला जात आहे. बचण्याचे उपाय. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला क्षमस्व म्हणायला आणि माफ करायला शिकावे लागेल. दररोज सूर्योदयापूर्वी किमान 15 मिनिटे मौन ध्यान करा. भुजंगासन आणि सेतुबंधासन तुमच्या शरीरातील ऊर्जेला योग्य दिशा देतील. जर तुम्ही अध्यात्माची कास धरली, तर तुम्ही 85 वर्षांपर्यंत सुखाने जगू शकता. मित्रांनो, आता आपण वळणार आहोत राशीचक्रातील सर्वात शिस्तप्रिय, बुद्धिमान आणि नीटनेटकी राशी, ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीचे लोक म्हणजे जणू काही चालता बोलता एन्सायक्लोपीडिया असतात. तुमचा स्वभाव इतका मदत करणारा आणि सेवाभावी असतो की कोणालाही अडचण आली की सर्वात आधी धावून जाणारे तुम्हीच असता. तुम्ही अत्यंत चोखंदळ, हिशोबी आणि प्रत्येक कामात परफेक्शन शोधणारे असता. तुमचे घर असो वा ऑफिस, प्रत्येक गोष्ट जागेवरच हवी हा तुमचा आग्रह असतो. तुमची हीच शिस्त आणि तल्लख बुद्धी तुम्हाला समाजात एक वेगळे स्थान मिळवून देते. तुम्ही दिसायला शांत असता, पण तुमचे मन सदैव इतरांच्या भल्याचा विचार करत असते. पण मित्रांनो, तुमच्या याच अतिशिस्तप्रिय स्वभावाच्या मागे एक भयानक आजार लपलेला असतो. याची तुम्हाला पुसटशी कल्पना आहे का? संभाव्य धोके आणि मृत्यूचे गुपित. कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि ही एक पृथ्वी तत्वाची रास आहे. बुध म्हणजे बुद्धी, पण जेव्हा ही बुद्धी अतिविचारांच्या ओव्हरथिंकिंग जाळ्यात अडकते,
तेव्हा ती शरीराला आतून पोखरू लागते. आणि हीच चिंता करण्याची सवय तुमच्या अकाली मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरू शकते. पचनसंस्थेचे गंभीर विकार. कन्या राशीच्या लोकांचा थेट संबंध पोट आणि आतड्यांशी असतो. तुम्ही इतका विचार करता की त्याचा परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होतो. जुनाट अल्सर, पोटाचा कॅन्सर किंवा यकृताचे लिव्हर गंभीर आजार तुम्हाला मृत्यूच्या उंबरठ्यावर नेऊन उभे करू शकतात. 2. मानसिक थकवा आणि मायग्रेन. सगळं परफेक्टच व्हायला हवं या ध्यासापायी तुम्ही स्वतःच्या मेंदूला कधीच विश्राम देत नाही. यामुळे तीव्र मायग्रेन, मज्जासंस्थेचे आजार आणि शरीरातील ऊर्जा अचानक संपून जाणे, बर्नआउट असे धोके निर्माण होतात. 3. मृत्यूचे संभाव्य वय. जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करणे सोडले नाही आणि स्वतःला सतत कामाच्या ओझ्याखाली दाबून ठेवले, तर या राशीच्या व्यक्तींचा मृत्यू 65 ते 75 वर्षांच्या दरम्यान होण्याची दाट शक्यता असते. अनेकदा पचनसंस्थेचे निकामी होणे हे मृत्यूचे मुख्य कारण ठरते. 4. सावध होण्याचा इशारा. जर तुम्हाला सतत ॲसिडिटी होणे, पोटात कळा येणे किंवा रात्रीची झोप उडणे असे त्रास होत असतील, तर समजा तुमची ही चिंता आता मृत्यूचे रूप धारण करत आहे. बचण्याचे उपाय. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला दुर्लक्ष करायला इग्नोर शिकावे लागेल. प्रत्येक गोष्ट परफेक्टच हवी हा अट्टहास सोडा. दररोज 15 मिनिटे वज्रासन आणि नाडी शोधन प्राणायाम करा. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात सैंधव मीठ टाकून पाय धुवा. यामुळे मनाला शांतता मिळेल. जर तुम्ही मनावर ताबा मिळवला तर तुम्ही 85 वर्षांहून अधिक काळ निरोगी जगू शकता. मित्रांनो, आता आपण वळणार आहोत राशीचक्रातील सर्वात देखण्या, कलात्मक आणि समतोल राखणाऱ्या राशीकडे. ती म्हणजे तुळ रास. तुळ राशीचे लोक म्हणजे जणू काही आनंदाचा आणि सौंदर्याचा झराच असतात. तुमचा स्वभाव इतका मिळून मिसळून घेणारा आणि न्यायप्रिय असतो की कोणावरही अन्याय झालेला तुम्हाला पाहवत नाही. तुम्ही वादावादीपासून दूर राहणारे, शांतताप्रिय आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे असतात. तुमच्या बोलण्यात एक वेगळीच जादू असते, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. समाजातील दोन टोकाच्या व्यक्तींमध्ये समन्वय साधण्याची ताकद फक्त तुमच्यातच असते. तुमची हीच संतुलन राखण्याची कला तुम्हाला सर्वांच्या गळ्यातील ताईत बनवते. पण मित्रांनो, तुमच्या यात सर्वांना खुश ठेवण्याच्या स्वभावाच्या मागे एक भयानक धोका दडलेला असतो. याची तुम्हाला जाणीव आहे का? संभाव्य धोके आणि मृत्यूचे गुपित. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि ही एक वायुतत्वाची रास आहे. शुक्र म्हणजे चैनीचे आणि आनंदाचे प्रतीक. पण जेव्हा जीवनात असंतुलन, इम्बॅलन्स निर्माण होते, तेव्हा हेच वायुतत्व तुमच्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर घाला घालते. 1. किडनी आणि युरिनरी सिस्टीमचे धोके. तुळ राशीचा थेट संबंध शरीरातील गाळण प्रक्रियेशी म्हणजेच किडनीशी, वृक्क असतो. दुसऱ्यांना खुश करण्याच्या नादात तुम्ही स्वतःच्या गरजा विसरता, पाणी कमी पिता किंवा वेळेवर जेवत नाही. याचा थेट परिणाम तुमच्या किडनीवर होतो. किडनी निकामी होणे, किडनी फेलियर किंवा गंभीर संसर्ग, इन्फेक्शन हे तुमच्या मृत्यूचे मुख्य कारण बनू शकते. 2. हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि लठ्ठपणा. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला गोड पदार्थ आणि आरामाची आवड असते, पण यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. मधुमेह, डायबिटीस आणि रक्तातील दोष हे तुमच्यासाठी मृत्यूचे छुपे सापळे ठरू शकतात. 3. मृत्यूचे संभाव्य वय. जर तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले आणि प्रत्येक गोष्टीत फक्त इतरांचाच विचार केला, तर या राशीच्या व्यक्तींचा मृत्यू 70 ते 80 वर्षांच्या दरम्यान होण्याची दाट शक्यता असते. अनेकदा युरिनरी ट्रॅकचे आजार किंवा किडनीचे विकार हे मृत्यूला आमंत्रण देतात. 4. सावध होण्याचा इशारा. जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवणे, कंबर दुखणे किंवा लघवीला त्रास होणे असे प्रकार होत असतील, तर समजा तुमच्या शरीरातील संतुलनाचे चक्र आता बिघडले आहे आणि मृत्यूची घंटा वाजत आहे. बचण्याचे उपाय. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला नाही म्हणायला शिकावे लागेल. स्वतःच्या आरोग्याला पहिली प्राथमिकता द्या. दररोज नाडी शोधन, प्राणायाम आणि त्रिकोणासन तुमच्यासाठी संजीवनी ठरेल. शरीरातील पाणी आणि रक्ताचे संतुलन राखले तर तुम्ही आरामात 90 वर्षांच्या पार मजल मारू शकता. मित्रांनो, आता आपण वळणार आहोत राशीचक्रातील सर्वात आनंदी, उत्साही आणि धाडसी राशीकडे. ती म्हणजे धनुरास. धनुराशीचे लोक म्हणजे जणू काही मुक्तपणे विहार करणारा वाराच असतात. तुमचा स्वभाव इतका मोकळा आणि प्रामाणिक असतो की तुमच्या मनात जे आहे तेच तुमच्या ओठावर असते. तुम्ही ज्ञानाचे भुकेले, प्रवासाचे शौकीन आणि जीवनाचा प्रत्येक क्षण किंग साईज जगणारे असता. संकटाच्या वेळी हसून त्याचा सामना करण्याची ताकद फक्त तुमच्यातच असते. तुमची हीच सकारात्मकता आणि भविष्याबद्दलची मोठी स्वप्ने
तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवतात. तुम्ही कोणाच्याही दबावाखाली राहू शकत नाही, कारण तुम्हाला स्वातंत्र्य प्रिय असते. पण मित्रांनो, तुमच्या याच बेफिकीर आणि साहसी स्वभावाच्या मागे एक अत्यंत भयानक धोका दडलेला असतो, याची तुम्हाला कल्पना आहे का? संभाव्य धोके आणि मृत्यूचे गुपित. धनु राशीचा स्वामी गुरु आहे आणि ही एक अग्नितत्वाची रास आहे. गुरु म्हणजे विस्तार, पण जेव्हा हा विस्तार चुकीच्या दिशेने जातो तेव्हा तो तुमच्या आयुष्याची दोरी कापायला वेळ लावत नाही. आणि हीच अतिउत्साही आणि बेफिकीर वृत्ती तुमच्या अकाली मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरू शकते. भीषण अपघात आणि जखमा. धनुराशीचे लोक जोखीम घेण्यामध्ये पटाईत असतात. वेगाने वाहन चालवणे, कड्याकपारीत फिरणे किंवा साहसी खेळ खेळणे तुम्हाला आवडते. पण ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांचा मृत्यू प्रामुख्याने भयानक अपघातात, फेटल ॲक्सिडेंट्स होण्याची दाट शक्यता असते. तुमची 1 सेकंदाची बेफिकिरी मृत्यूचा सापळा ठरू शकते. 2. लिव्हर आणि रक्तातील दोष. गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला खाण्यापिण्याची प्रचंड आवड असते, पण तेलकट, तिखट आणि बाहेरचे अन्न तुमच्या यकृतावर लिव्हर थेट हल्ला करते. लिव्हर निकामी होणे, कावीळ किंवा रक्तातील संसर्ग, इन्फेक्शन हे तुमच्यासाठी मृत्यूचे छुपे मार्ग ठरू शकतात. 3. मृत्यूचे संभाव्य वय. जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीवर नियंत्रण ठेवले नाही आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले, तर या राशीच्या व्यक्तींचा मृत्यू 70 ते 80 वर्षांच्या दरम्यान होण्याची दाट शक्यता असते. अनेकदा यकृताचे गंभीर आजार किंवा अपघाती जखमा हे मृत्यूचे कारण ठरतात. 4. सावध होण्याचा इशारा. जर तुम्हाला वारंवार पचनाचे त्रास होणे, मांड्यांमध्ये किंवा कंबरेत प्रचंड वेदना होणे किंवा वाहन चालवताना सतत चित्त विचलित होणे असे प्रकार घडत असतील, तर समजा मृत्यूची सावली तुमच्या अगदी जवळ येत आहे. बचण्याचे उपाय. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला सतर्कता बाळगावी लागेल. धाडस करा, पण स्वतःचा जीव धोक्यात घालून नको. आहारात सात्विक पदार्थांचा समावेश करा. दररोज त्रिकोणासन आणि पवनमुक्तासन तुमच्यासाठी अमृतासारखे कार्य करेल. जर तुम्ही तुमच्या ऊर्जेला योग्य दिशा दिली, तर तुम्ही आरामात 90 वर्षांपर्यंत निरोगी जगू शकता. तर मित्रांनो, आज आपण राशींच्या आरशात आपल्या मृत्यूचे आणि आरोग्याचे ते कटू सत्य पाहिले, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मृत्यू अटळ आहे, पण तो कधी आणि कसा येईल हे बऱ्याच अंशी आपल्या हातात आहे. तुमची राशी तुम्हाला फक्त एक इशारा देते, पण तुमची जीवनशैली, तुमचे विचार आणि तुमचे कर्म हेच ठरवते की तुमचे आयुष्य फुलासारखे कोमेजणार की वडाच्या झाडासारखे विस्तारणार. जर तुम्ही आजच सावध झालात, आपल्या स्वभावातील दोष सुधारले आणि आरोग्याची काळजी घेतली, तर विधात्याने लिहिलेले नशीबही तुम्ही बदलू शकता. आता तुमची पाळी आहे. तुमची रास कोणती आहे आणि तुम्हाला यातील कोणते धोके जाणवत आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि काळजाला भिडणारा वाटला असेल, तर याला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. तुमचा एक शेअर कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो. अशाच रहस्यमय आणि ज्योतिषशास्त्रातील गुपितांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ती घंटी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जाता जाता कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा, जेणेकरून त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. भेटूया पुढच्या अशाच एका रोमांचक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद.